ठाकरे गटासह काँग्रेसला भगदाड पडणार, उदय सामंतांचे संकेत। आज रत्नागिरीमधून उद्धव सेनेला ट्रेलर दाखवणार। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार तर काँग्रेसचे 5 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, सामंतांचा दावा। ठाकरे गटाच्या मेळाव्याला अनेक आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती। माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक अनुपस्थित। खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटीलही गैरहजर। सामंत गुंतवणूक आणण्यासाठी दावसला गेले की माणसं फोडायला, शरद पवारांचा पलटवार। तर ठाकरेंचे लोक त्याग करतील पण पक्ष सोडणार नाहीत, पवारांना विश्वास। उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे सुतोवाच। खात्री पटेल तेव्हा स्वबळाचं सांगतो, मात्र मनपा निवडणुकीमध्ये सूड उवाच। उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटामध्ये ताकद लागते, घरामध्ये बसून लढता येत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। औरंगजेबाला चुकवलं तिथे अमित शहा कीच झाड की पत्ती, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। तर भाजपला आपल्या झेंड्यामधला हिरवा रंग काढून दाखवण्याचंही आव्हान। उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी, पवार आणि काँग्रेसनं साथ सोडल्यामुळे ठाकरेंकडे दुसरा पर्याय उरला नाही। पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर बावनकुळेंची टीका। बावनकुळेंना महसूल मंत्रीपद देणं हा मोठा गुन्हा। 600 कोटींचा भूखंड 1 रुपयामध्ये घेणाऱ्या बावनकुळेंना फडणवीसांनी ताबडतोब अटक करावी। ठाकरेंवरच्या टीकेनंतर संजय राऊत आक्रमक। राजकारणामध्ये दगाबाजीशिवाय काही होणार नाही, न दिसणारं चित्र दिसेल, पूर्ण पिक्चर बाकी है। बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य। उद्धव ठाकरे शरद पवार भाजपशी हातमिळवणी करणार असल्याचाही दावा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज सर्व जिल्हा बैठक। शिवसेना भवनामध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार। आगामी निवडणुकीसंदर्भात ठाकरे मार्गदर्शन करणार। पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं बोललो नाही, गैरप्रकार झाला असा शब्द वापरला। योजनेमध्ये 2 ते 4% गैरप्रकार होतो असं म्हणालो। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संतापले। शेतकरी कर्जमाफी देण्यासंदर्भात माहितीमध्ये मतभेद। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार असल्यानं अजितदादांचा कर्जमाफीला विरोध, तर जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्यानं भाजप कर्जमाफीसाठी आग्रही, सूत्रांची माहिती। आज रात्री उशिरा शिंदे फडणवीसांमध्ये बैठक। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत तोडगा निघण्याची शक्यता। रायगडमध्ये 2 पालकमंत्री देण्याबाबत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। पोटदुखीचा त्रास होत असल्यानं वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार। उपचाराचा आजचा दुसरा दिवस। कराडवर आयसीयूमध्ये उपचार सुरू। बापू आंधळे हत्या प्रकरणातील महादेव गित्तेंचा व्हिडिओ, आव्हाडांकडून ट्विट। वाल्मिकच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला, महादेव गित्तेंचा व्हिडिओमधून आरोप। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचा हत्यार। जरांगे उद्यापासून आमरण उपोषणाला बसणार। मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला। सैफनं चाकू हल्ल्याची संपूर्ण कहाणी सांगितली। वांद्र्यामधल्या राहत्या घरी पोलिसांकडून सैफची जबाब नोंदवली। सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीला आज पोलीस कोर्टामध्ये हजर करणार। आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता। जळगाव रेल्वे दुर्घटना प्रकरणाची 5 सदस्यीय समितीकडून चौकशी होणार। प्राथमिकदृष्ट्या साखळी खिचडं हे अपघातामागील कारण, मात्र आग लागल्याची अफवा किंवा इतर काही कारण होतं का, समिती तपासणार। एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ होणार। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये एसटीच्या तिकीट वाढीला मंजुरी, तर रिक्षा टॅक्सीचे किमान भाडे दर सुद्धा 3 रुपये वाढणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर। सकाळी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार। मालेगावमध्ये सहकार परिषदेला हजेरी लावणार, तर संध्याकाळी मुंबईमध्ये NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन। पुण्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मंत्री संजय राठोडांना दिलासा। फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। राठोडांविरोधात सीबीआय चौकशीची चित्रा वाघ यांनी केली होती मागणी। भंडाऱ्यामधल्या जवाहरनगरच्या आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोटामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। नालासोपाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 41 अनधिकृत इमारतींवर हातोडा पडणार। वादग्रस्त डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवर वसई विरार पालिकेची कारवाई। इमारतींच्या तोडकामाला रहिवाशांचा विरोध। पुण्यामध्ये GBS बाधित रुग्णांची संख्या 67 वर, 7 रुग्ण वाढले। 13 रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेवर। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा। किमान तापमानामध्ये घट। पहाटेपासूनच शहरामध्ये थंडीचा जोर। 2 दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये सुद्धा घट होण्याचा अंदाज। लाऊडस्पीकरचा उपयोग करणं कोणत्याही धर्मासाठी आवश्यक नाही, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर तातडीनं कारवाईचे आदेश।